आता समाधी साधन पादातला शेवटचा भाग, आणखीन पुढचा साधनपाद, विभूतीपाद आणि कैवल्यपाद, या तिन्ही पादांवरती आपण आज या ठिकाणी थोडक्यात बोलणार आहोत. काल आपण बघितलं की वृत्तीचे प्रकार आपण काल बघितलेले आहेत. वृत्ती ह्या 5 प्रकारच्या आहेत: प्रमाण, विपर्यय, विकल्प, निद्रा आणि स्मृती. ह्या 5 वृत्ती आहेत. आणि ह्या वृत्तींवरती जर नियंत्रण आणलं आपण तर मग यथार्थ आणि खरं ज्ञान मिळतं. आणि जर वृत्तीवरती नियंत्रण नसेल तर मग आपल्याला अयथार्थ ज्ञान मिळेल. आणि याचा परिणाम असा होतो की वृत्तींवरती नियंत्रण न आणलं तर त्यातून क्लेशांची निर्मिती होते. म्हणजे पुढे एक एक मार्ग कसे किचकट होतात बघा. वृत्तींवरती जर नियंत्रण आणलं तर यथार्थ ज्ञान, नाही आणलं तर मग अयथार्थ ज्ञान, त्यातून क्लेश निर्मिती, हा त्यातला महत्वाचा भाग आहे. त्यामुळे खरं ज्ञान जर मिळवायचं असेल तर आपण हे वृत्तींवरती नियंत्रण आणणं गरजेचं आहे, असं पतंजलीने ते सांगायचं आहे. आणि मग त्या वृत्तींवरती नियंत्रण आणण्यासाठी किंवा हे कसं वृत्ती निरोध कसा साधायचा तेही त्यांनी पुढच्या सूत्रामध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे वृत्तींचा निरोध कसा करायचा, वृत्ती निरोध कसा करायचा, त्यासाठी एक आपल्याला सूत्र दिले पातंजली योग सूत्रामध्ये की अभ्यास वैराग्याभ्यान तन निरोधः. बघा, तन निरोधः या ठिकाणी तत् या त्या ठिकाणी सर्वनाम वापरलेलं आहे. काल आपण सूत्रांचा अभ्यास करताना बघितलं की सर्वनामांचा वापर विशेष करून सूत्रांमध्ये असतो. तेव्हा या ठिकाणी असं लक्षात येतं की पूर्वी सांगितलेल्या सगळ्या वृत्ती लक्षात घेऊन आपणाला त्याच्यावर नियंत्रण आणायचं असेल तर अभ्यास आणि वैराग्य 2 गोष्टी आहेत. अभ्यास वैराग्याभ्याम तन निरोधः. वृत्ती नियंत्रण कसं साधायचे 2 मार्ग पतंजली सांगतात. एक तर अभ्यासानं साधलं जातं वृत्ती नियंत्रण, किंवा वैराग्याच्या माध्यमातून. म्हणजे 2 मार्ग तिथं सांगितलेले आहेत त्या सूत्रामध्ये. अभ्यास वैराग्याभ्यान तन निरोधः, म्हणजे त्या तत् निरोधः, तन निरोधः शब्द लक्षात घ्या. तत् म्हणजे त्या सगळ्या वरच्या गोष्टी लक्षात घेऊन. आणि मग त्याच्याही पुढं आपण काल बघली की संप्रज्ञात समाधीबद्दल पतंजलीने पुढं सांगितलेलं आहे. काल तुम्हाला पहिल्या पदाचं विवेचन करताना सांगितलं होतं की संप्रज्ञात समाधी, असंप्रज्ञात समाधी. तर संप्रज्ञात समाधी ही कशी साधली जाते, कोणत्या प्रकारच्या माध्यमातून ती साधली जाते, त्यासाठी त्यांनी पुढच्या सूत्रामध्ये सांगितलेलं आहे वितर्क विचारानंदा स्मितानुगमात संप्रज्ञातः. बघा, वितर्क विचारानंदा स्मितानुगमात संप्रज्ञातः. तेव्हा खरं म्हणजे ही जी संप्रज्ञात समाधी आहे पतंजलीने सांगायचं आहे की ती 4 प्रकारचे आलंबन घेऊन साधली जाते. आता ही आलंबनं कोणती असतात त्याच्यावरून त्यांनी ते 4 प्रकार या ठिकाणी केलेले आहेत. म्हणजे संप्रज्ञात समाधी 4 प्रकारच्या आलंबनाच्या सहाय्यानं करता येते असं सांगितलेलं आहे. तर 4 प्रकारची आलंबनं कोणती त्यांनी सांगितली. वितर्क म्हणजे स्थूल आलंबन जर आपण घेतलं तर त्याला वितर्क ते संप्रज्ञात समाधी एक आलंबन होऊ शकेल. तर म्हणजे वितर्क आलंबन म्हणजे स्थूल आलंबन घ्यायचं. समजा तुम्ही आलंबन जेव्हा आपण एखादी ध्यान करतो तेव्हा स्थूल म्हणजे एखाद्या तुमच्या समोर असणारा तुमच्या एखाद्या देवाची प्रतिमा असेल, एखाद्या व्यक्ती असेल, कुठलीही गोष्ट असेल जी स्थूल मानाने आपल्याला दिसते ते स्थूल आलंबन. ज्याच्यावर आपण लक्ष केंद्रित करून ध्यान करतो त्याला आपण एक आलंबन म्हणूया. मग ते स्थूल आलंबन म्हणजे काय की या ठिकाणी त्या व्यक्तीचा एखादा फोटो, व्यक्तीची प्रतिमा, तर त्याच्यावरून तर हे स्थूल आलंबन घेऊन म्हणजे घेतलेली आणि ते साध्य केलेली समाधी. त्याच्यानंतर दुसरा प्रकार दिला विचार. आता इथं आलंबन बदलतं, स्थूल आलंबन निघून जातं आणि दुसरा जो आहे विचार हे सूक्ष्म आलंबन होऊ शकेल. म्हणजे बघा, स्थूल आलंबनाच्या ऐवजी आपण काही वेळा सूक्ष्म आलंबन एखादा विचार मनात आणून तुम्ही त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेट केलात तरी तुम्हाला त्या ठिकाणी ध्यानाच्या माध्यमातून पुढं अंतरंग योगामध्ये समाधीपर्यंत जाऊ शकता. हा विचार म्हणजे सूक्ष्म आलंबन घेऊन. त्याच्यानंतर मग साध्य केलेली समाधी असते. काही वेळा आनंद हे आलंबन घेऊन, तिसरं जे आहे बघा, तिसरा प्रकार आनंद हे आलंबन घेऊन साध्य केली समाधी. आणि शेवटचं सांगितले अस्मिता,
म्हणून वितर्क विचारानंदा स्मितानुगमात संप्रज्ञाता असं सांगितलेलं आहे. वितर्क स्थूल अवलंबन घ्या किंवा सूक्ष्म अवलंबन घ्या किंवा आनंद अवलंबन घ्या किंवा अस्मिता, ह्या 4 प्रकारच्या साह्यानं ही समाधी आपल्याला साधता येते असं स्पष्ट केलेलं आहे. तिथंही पुढे सांगितले आणखीन. मग एकदा समजा संप्रज्ञात समाधीच्या मध्ये अडथळे खूप येतात, एवढं सोपं नाही आहे, खूप अडथळे येतात समाधीचा लाभ घेण्यासाठी. आणि मग त्यासाठी त्यांनी पतंजलीने बघा वृत्ती निरोध सांगितला, वृत्तीवर कसं नियंत्रण आहे ते सांगितलं, अभ्यास वैराग्याचा मार्ग सांगितला, आणि मग तुम्हाला समाधीकडे ते समाधीची प्राप्ती होऊ शकते म्हणून सांगितलं. एवढा प्रवास गाठत असताना तुमच्यामध्ये अनेक अडथळे, ज्याला आपण ऑब्स्टॅकल्स म्हणतो, ते येतात. मग त्याच्यावर सुद्धा त्यांनी पुन्हा सांगितलेलं आहे. त्याचं एक सांगितलेलं आहे की तुम्ही ईश्वराला शरण जा, आणि ईश्वराला शरण गेलात तर मग तुम्हाला त्यातून पुढं त्या समाधीकडं जाता येतं आणि ते अडथळे पण दूर करता येतात. म्हणून त्यांनी सांगितलं की ईश्वर प्रणिधानात्वा, ईश्वर प्रणिधानात्वा द्वा असं म्हटलेलं आहे. म्हणजे त्यांनी सांगितलेलं आहे की ईश्वराची व्याख्या त्यांनी सांगितली पुढं, तुम्ही ईश्वराला शरण जा, तुमचे अडथळे दूर करून तुम्ही पुढे जाऊ शकाल. म्हणजे पतंजलीने एक एक गोष्टी कशा सोडवत गेलेत बघा. तुम्हाला अगदी योगाची सुरुवात करून येणारे अडथळे, त्यातून तुम्हाला अभ्यास वैराग्याची जोड दिली, त्यातून तुम्हाला मग संप्रज्ञात समाधी साध्य करायचे, आणि पुन्हा तुम्हाला ईश्वराला शरण गेलात या अंतरंग योगाच्या माध्यमातून तर तुम्हाला ती समाधी प्राप्त करता येते. आणि मग त्यांनी सांगितले पुढं की ईश्वराची त्यांनी व्याख्या केलेली आहे, आणि ईश्वराचं प्रतीक म्हणून आहे तो ओंकार आहे खरं म्हणजे. तर तुम्ही काय सांगितलंय, ओंकार साधना करा, ओंकार साधनेतून सगळ्या प्रकारचे अडथळे नाहीसे होतात. सोपा मार्ग आहे साधनेचा, सोपा मार्ग ओंकार उपासना हा त्यांनी प्राथमिक आपल्याला सांगितलेला आहे. आणि म्हणून सांगितलं की तस्य वाचकः प्रणवः, हे सूत्र लक्षात ठेवा की खरं म्हणजे या ठिकाणी ईश्वराचंच त्या ठिकाणी रूप म्हणजे प्रणव असं सांगितलेलं आहे. प्रणव म्हणजे ओंकार, हे अगदी ईश्वराचंच रूप आहे, त्याला तुम्ही शरण जा, त्याची उपासना करा असं सांगितलेलं आहे. आणि हे कसं म्हणजे ओंकाराचा जप करून त्याच्याशी एकरूप व्हा, तुमचे अडथळे, योग साधनेतले सगळे अडथळे दूर होतात. बघा तर म्हणजे ही अनुभूती घेण्यासारखा प्रकार आहे. सर्वसामान्यपणे आपण आपल्या स्तरावरती, आपण काय फार मोठी साधना आपल्या हातून घडेल असं नाही आहे, समाधीपर्यंत आपण कोणीच पोचू शकणार नाही आहे. पण ज्याला अगदी कमालीची किंवा पराकोटीची साधना करायची आहे त्यासाठी की तुम्ही ओंकाराशी एकरूप व्हा, आणि मग तुमच्या योग मार्गात येणारे अडथळे सगळे दूर होतील म्हणून पतंजलीने सांगितलेलं आहे. हा एक सोपा मार्ग सांगितलेला आहे. मग त्यांनी सांगितलं की यासाठी काय करा तेही सांगितले, ओंकार साधना करा, ओंकार उपासना करा, योगाभ्यास करा. कसं करा म्हणून सांगितलंय, तत्प्रतिषेधार्थम एक तत्वाभ्यासः. बघा तत्प्रतिषेधार्थम, तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी जर साध्य करायच्या असतील तर एक तत्व अभ्यास, याचा अर्थ काय, अगदी निष्ठापूर्वक अभ्यास, निग्रहपूर्वक अभ्यास, हा जर तुम्ही अभ्यास केलात तर हे सगळे अडथळे तुमचे दूर जातील. म्हणजे एकाच तत्वाचा अभ्यास करा, एक तत्वाभ्यासात. एक तत्व म्हणजे काय की निष्ठापूर्वक केलेली साधना, की निश्चयपूर्वक केलेली साधना, विश्वास ठेवून केलेली साधना किंवा सातत्याने केलेली साधना, त्यातून तुम्हाला हे पुढचे मार्ग बसतील असं सांगितलेलं आहे. आणि इथं त्यांनी तो पहिला जो साधन समाधीपाद आहे तो समाधीपाद संपवलेला आहे. तर कालचा अभ्यास आपला राहिलेला होता, तुम्ही इथं पूर्ण केलेला आहे. आता आपल्याला 3 पाद आपण आज बघणार आहोत, साधनपाद, युगतीपाद आणि कैवल्यपाद. तर सुरुवातीलाच मी सांगू इच्छितो की ह्या तिन्ही पादावरती बोलायला खरं म्हणजे 8-8 दिवस, 15-15 दिवस खरं म्हणजे त्याच्यावरती विवेचन हवं आहे, पण ते आपल्याला शक्य नाही आहे. पण आपल्याला थोडंसं काल सांगितल्या पद्धतीनं सरफेस लेवलला ढोबळ मनानं आपण त्याची रचना समजावून घेणार आहोत. तर हा जो दुसरा पाद आहे त्याचं नाव आहे साधनपाद. पहिला आपण बघितलं समाधीपादामध्ये की पतंजलीने पहिल्यांदा उद्दिष्ट सांगितलं, आपल्या जीवनाचं उद्दिष्ट सांगितलं समाधी. पहिल्यांदा त्यांनी डेस्टिनेशन सांगितलेलं आहे, बरोबर का. आपल्या जीवनातलं डेस्टिनेशन काय आहे त्यांनी सांगितलं समाधीपादामध्ये. आता ते कसं जायचं, एखाद्या ठिकाण तुम्हाला आम्ही सुचवतो, कोल्हापूरला जायचं आहे तर तुम्हाला मग किंवा नाशिकला जायचं आहे, तर हे नाशिक डेस्टिनेशन ठरलं तुमचं. मग ते कोणत्या मार्गातून जावं लागेल, तुम्हाला काय काय करावं लागेल
त्यासाठी पुन्हा नंतर त्यांनी मग हा साधनपाद सांगितलाय. साधनापाद म्हणूया किंवा साधनपाद म्हणूया. समाधीपाद हा नंतर मग तो हा तो दुसरा आहे तो साधनपाद सांगितलेला आहे. तर त्याच्यामध्ये ज्या गोष्टी महत्वाच्या आहेत त्या थोड्याशा लिहून घ्या. म्हणजे ओव्हरऑल तुम्हाला त्या साधनपादात काय काय सांगितलंय एवढं फक्त सांगता आलं म्हणजे पुरेसं आहे. फार डिटेलमध्ये नको आहे. ते थोडेसे लिहून घ्या बरोबर. तर या ठिकाणी सांगितलंय की निर्बीज समाधी साध्य करण्याकरता किंवा निर्बीज समाधी साधण्याकरता मार्गदर्शन यात आलेलं आहे. निर्बीज समाधी, सबीज समाधी. समाधीचे दोन प्रकार आहेत, सबीज आणि निर्बीज. सबीज समाधी, निर्बीज समाधी. या दोन्हीतला फरक मी सुरुवातीला सांगतो कारण पुढे त्याचं विवेचन येणारच आहे, पण त्याच्यापेक्षा आता ते स्पष्ट करून सांगतो. सबीज समाधी म्हणजे काय आणि निर्बीज समाधी म्हणजे काय. जेव्हा आपण हे साधण्याचे सगळे अडथळे ओलांडले, आपण ईश्वराला शरण गेलो, आपण त्या ठिकाणी प्रणवाची उपासना केली आणि मग आपण समाधीपर्यंत अवस्था आलो, तर त्या ठिकाणी त्या अवस्थेमध्ये बीज असणं म्हणजे मी आहे हे त्यातलं बीज त्या समाधीमध्ये असतंच आणि त्याला म्हणतात सबीज. मी आहे म्हणजे हा त्यातला जो अस्मितेचा भाग आहे ती अस्मिता त्यामध्ये असते, त्याला सबीज. मी आहे ते काय राहत नाही कुठं, म्हणजे काही ती पूर्णपणे निर्बीज नव्हे. म्हणजे मी आहे हा त्यातला एक भाग राहील, त्याला सबीज समाधी म्हटलेलं आहे. आणि निर्बीज समाधी अगदी शेवटची सांगितलेलं आहे, त्याच्यामध्ये बीज सुद्धा कुठलंच असणार नाही, काही असणार नाही आणि खरं म्हणजे ती निर्बीज समाधी. तर इथं मग ही निर्बीज समाधी कशी साधायची त्याला मार्गदर्शन इथं केलेलं आहे. त्याच्यानंतर साधना मार्गाचं तत्वज्ञान दिलेलं आहे, लिहून घ्या. साधना मार्गाचं तत्वज्ञान म्हणजे साधना कशी करावी, कशी असली पाहिजे, इथं मग सांगितलं बघा पतंजलीने. म्हणजे तुम्हाला प्रबोधचे विद्यार्थ्यांनी एवढं सांगता आलं पाहिजे या पतंजली योगदर्शनच्या बाबतीमध्ये, ग्रंथाबाबतीत. पहिला उद्दिष्ट सांगितलं समाधी, नंतर त्यांनी साधनपाद आणि साधनपादामध्ये तुम्हाला साधना मार्गाचं तत्वज्ञान सांगितलेलं आहे. आणि मग साधना मार्ग त्याच्या पुढचा तिसरा लिहून घ्या, अष्टांग योग सांगितलेला आहे. याच्यात अष्टांग योग इथं आला बघा. तुम्ही अष्टांग योगानं जा, तुम्हाला समाधीपर्यंत जाता येईल. आता नाशिकला तुम्ही वेगवेगळ्या मार्गाने जाऊ शकता, मग इथे त्याने एक मार्ग सांगितला, हा एक मार्ग तुम्ही स्वीकारा अष्टांग योगाचा, त्यातून तुम्ही समाधीपर्यंत पोहोचू शकाल. हे पतंजली या ठिकाणी सांगायचं आहे. त्याच्यानंतर बहिरंग योग आणि अंतरंग योग हे त्यांना सांगायचं या पादामध्ये, लिहून घ्या ते. बहिरंग योग आणि अंतरंग योग. बहिरंग योग आणि अंतरंग योग. तर आपल्या अष्टांग योगाचा जर विचार केला आपण तर यम नियम आसन प्राणायाम हा बहिरंग योग होईल, धारणा ध्यान समाधी हा अंतरंग योग होईल, आणि मध्ये तो प्रत्याहाराचा एक दरवाजा आहे की दोन अंगांना जोडण्यासाठी, बहिरंग योग आणि अंतरंग योग यांना जोडण्यासाठी प्रत्याहाराचं द्वार तिथं आहे, हे लक्षात घ्या. तेव्हा मग बहिरंग योग अंतरंग योग ते सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर मग बहिरंग योगाचा तपशील पण सांगितलेला आहे, तोही आपण या ठिकाणी बघायचा या साधनपादामध्ये. त्याच्यानंतर मग क्रियायोग सांगितलेला आहे. क्रियायोगाची व्याख्या दिलेली आहे याच्यामध्ये, या साधनपादामध्ये क्रियायोग पण आलेला आहे. म्हणजे तुम्हाला काय काय ते फक्त सांगायचं आहे. काय आलंय हे सगळ्या गोष्टी आता साधनपादामध्ये आलेल्या आहेत. क्रियायोग त्याची व्याख्या, क्लेश आणि त्यांची व्याख्या आलेली आहे. क्लेश, पंचक्लेश लिहून घ्या तिथं. पंचक्लेशांची व्याख्या आलेली आहे. अविद्या अस्मिता मी येणार आहे तिकडं, त्यावेळी आपण बघूया. क्लेश आणि व्याख्या आलेत, म्हणजे क्लेशांच्या व्याख्या आलेत. त्याचबरोबर क्लेशांची उत्पत्ती आणि त्याचं निराकरण कसं करायचं ते पण आलेलं आहे. क्लेश कशामुळे निर्माण होतात ते पण आलेलं आहे या पादामध्ये. क्लेश कसे उत्पत्ती होतात त्याच्यावरती मग आपण मात कशी करायची, म्हणजे निराकरण कसं करायचं तेही सांगितलेलं आहे. आणि त्याचबरोबर मग कैवल्य आलेलं आहे. कैवल्याचा थोडासा त्या ठिकाणी भाग आलेला आहे. अष्टांग योग आलेला आहे मग सांगितल्या पद्धतीनं. अष्टांग योगामध्ये यम नियम पासून ते तुम्हाला समाधीपर्यंत मग सगळे यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधी त्याच्या व्याख्या आलेल्या आहेत. तर हा आपण आता बघायचा आहे. तर थोडासा आपल्याला गडबडीने घ्यावं लागेल.
म्हणजे एवढा भाग तुम्हाला मला की 15-20 मिनिटामध्ये सांगायचं. तर आपण थोडंसं आपण ढोबळमानाने त्याच्यावरती आपण बघूया. म्हणजे काय काय आलेलं आहे तुम्हाला तुम्ही सांगितलेलं आहे. साधारणपणे त्याचं जर विवेचन करायचं म्हटलं तर क्रियायोगाची व्याख्या ही 1 ते 2 सूत्रांमध्ये त्या ठिकाणी आलेली आहे. पातंजली योग दर्शनच्या ग्रंथाचा विचार केला तर ते पुढं लक्षात येईल तुम्हाला. याची काही फार तुम्ही लिहून घेऊ नका. क्रियायोगाची व्याख्या दिली आहे ते 1 ते 2 या सूत्रांमध्ये आलेले आहे. क्लेश 3 ते 9 मध्ये आलेला आहे. लिहून घ्या फार तर, म्हणजे तुम्हाला ते पातंजली योग दर्शनचं जेव्हा तुम्ही आणखीन डीप मध्ये जाल तेव्हा लक्षात येईल. क्रियायोगाची व्याख्या पहिल्या 2 सूत्रामध्ये आहे. क्लेश व्याख्या आहे सूत्रे 3 ते 9. मग मी सांगितलं क्लेशांची उत्पत्ती परिणाम 10 ते 16 6 श्लोक तिथं घातलेले आहेत क्लेशांबाबतीत. ते फक्त ढोबळमानानेच लिहून घ्या. द्रष्टा आणि दृश्य 17 ते 23 मध्ये आहे. कैवल्य 24-25 सूत्रांचे सांगतोय मी तुम्हाला. कैवल्य या बाबतीमध्ये 24-25 सूत्रांमध्ये आपल्याला बघायला मिळेल. अशुद्धी क्षय 26 ते 28 सूत्रांमध्ये बघायला मिळेल. हा तात्विक भाग आहे सगळा. आणि साधन पदामध्ये दुसरा आपल्याला नेहमीचा भाग झाला आतापर्यंत तुम्हाला परिचयला वगैरे, तो इथनं पुढे सुरू होतो. अष्टांग योग सूत्र 29 लिहून घ्या. अष्टांग योगाचं सूत्र 29 नंबरला आहे. दुसऱ्या पदामध्ये अष्टांग योग सांगितलेला आहे. यम नियम 30 ते 32 यम नियम 30 ते 32 मध्ये आलेत. आता आपल्याला झालेला भाग आहे सगळा. त्याच्यानंतर प्रतिपक्ष भावन 33 ते 34 प्रतिपक्ष भावन 33 ते 34. यम पालनाचे परिणाम 35 ते 39 यम पालनाचे परिणाम 35 ते 39. नियम पालनाचे परिणाम यमानंतर पुढे येतं नियम पालनाचे परिणाम 40 ते 45. त्याच्यानंतर आसन व्याख्या साधना परिणाम 3 सूत्र त्याच्यावरती आसनावरती. आसन व्याख्या साधना परिणाम 46 ते 48. म्हणजे 3च सूत्र दिलेत बरं का आसनाच्या बाबतीत पतंजलीने. तुमच्या लक्षात येते का बघा, पतंजलीने हठयोगासारखं कुठल्या आसनाचं वर्णन केलेलं नाहीये. फक्त त्याने आसनावरती 3च फक्त सूत्र घातलेली आहेत. त्याच्यामध्ये आसनाची व्याख्या, साधना आणि आसनाचा परिणाम सांगणारं एक सूत्र आहे. आपण डीपमध्ये जे महत्वाचं आहे तेवढे आपण सूत्र घेतोय, बाकी सगळे घेत नाही आहे. लक्षात घ्या, गैरसमज करून घेऊ नका. हे सगळं बघायला खूप कालावधी लागेल. त्यानंतर मग प्राणायाम व्याख्या प्रकार आणि परिणाम, त्याच्यासाठी त्यांनी 5 सूत्र घातलेत 49 ते 53. प्राणायाम व्याख्या आसनानंतर प्राणायाम व्याख्या ते घातलेलं 49 ते 53. 49 ते 53 प्राणायाम 5 सूत्र त्याच्यावरती आहेत. 49, 50, 51, 52, 53. म्हणजे तुम्हाला हा तोंडी परीक्षेला प्रश्न येतो तुम्हाला की आसनाच्या बाबतीत पतंजलीने किती सूत्र लिहिलेत, प्राणायामवरती किती सूत्र आलेत पातंजली योग दर्शन मध्ये. हे थोडंसं माहीत असण्यासाठी तुम्हाला हे आवश्यक आहे. त्याच्यानंतर पुढं प्रत्याहार व्याख्या आणि परिणाम 54-55 2 सूत्र आहेत. प्रत्याहार व्याख्या हे 2 सूत्र आहेत.
तर असे 55 सूत्र असणारा हा साधनपाद आहे. काल तुम्ही विभागणी केला त्यात बघा, बरोबर आहे ना. 55 सूत्रांचा हा मोठा आहे साधनपाद. कारण तुम्हाला इथं मार्ग सांगितलेला आहे, समाधीपर्यंत कसं जायचं ते सांगितलेलं आहे आणि सगळ्यासाठी त्यांनी मार्ग पण सांगितलेले आहेत. तर या दृष्टीने आपण त्याचा विचार करूया. आपल्या पुस्तकामध्ये बघितला तर साधनपादामध्ये ह्या गोष्टी आलेत बघा, की निर्भीड समाधी साधण्याकरता मार्गदर्शन आलेलं आहे, साधना मार्गाचे तत्वज्ञान आलेलं आहे, अष्टांग योग आलेला आहे, बहिरंग योग अंतरंग योग आलेला आहे, बहिरंग योगाचा तपशील आलेला आहे आणि मग तुम्हाला बहिरंग योगामधून अंतरंग योगामध्ये तुम्हाला उभं केलेलं आहे. हे थोडंसं म्हणजे त्यातला एक सिक्वेन्स, एक क्रम आपण लक्षात ठेवायचा आहे. तर त्या दुसऱ्या साधनपादामध्ये जे सूत्र आहे, दुसऱ्या पादामध्ये तिसरं, की त्यांनी क्लेशांचं वर्णन केले. मग तुम्हाला सांगितलं क्लेश का निर्माण होतात ते आपण मग सांगितलं तुम्हाला, की क्रियायोगाचे 3 टप्पे आहेत. मग क्लेश कमी करून आपण जर पुढे गेलो तर मग आपली प्रगती होऊ शकते आणि मग समाधी साध्य करण्याकरता त्याचा उपयोग होऊ शकतो. तर हे क्लेश काय आहेत त्याच्याविषयी मात्र आपल्याला माहित पाहिजे. तर तिथे त्यांनी सांगितलं, एक सूत्र आलेलं आहे की अविद्या अस्मिता राग द्वेष अभिनिवेश हा क्लेश हा. बघा, अविद्या अस्मिता राग द्वेषानिवेशा क्लेश हा. तर 5 प्रकारचे क्लेश आहेत, ते मात्र लिहून घ्या. पंचक्लेश म्हणा, पॉइंट्स फक्त लिहून घ्या. 5 प्रकारचे क्लेश: अविद्या, अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश. आता क्लेश हे सगळ्या दुःखांचं मूळ कारण मानलेलं आहे. बघा, आपल्याला जो दुःख होतं कशामुळं, ह्या क्लेशांपासून होतं. आणि हे तुमच्या साधनेमधले अडथळे म्हणून त्यांनी सांगितले, त्याच्यावर मात आपण करायचीच आहे. पण हे क्लेशांची निर्मिती म्हणजे ही दुःखदायक आहे. तर ते कशामुळे होते, हे 5 प्रकारचे क्लेश सांगितलेत. अविद्या. आता हे अविद्या म्हणजे काय, तर खरं म्हणजे बघा, दुःख निर्मितीचं मूळ कारण जे इथे अविद्या. विद म्हणजे जाणणे, अविद्या म्हणजे विद या धातूचा अर्थ जाणणे. मग अविद्या म्हणजे चुकीचे ज्ञान होणे, म्हणजे अयथार्थ ज्ञान किंवा चुकीचं ज्ञान झालं तरी मग आपल्यामध्ये दुःख होतं. म्हणजे अविद्या हे खरं म्हणजे सगळ्यात महत्वाचा क्लेश आणि पहिला दिलाय त्याला स्थान. कारण पुढच्या 4 क्लेशांची भूमी ती आहे. बघा, अविद्या असेल, आपण चुकीचं ज्ञान ग्रहण केलं, अयथार्थ ज्ञान ग्रहण केलं, म्हणजे एखाद्याविषयी समजा एखाद्या काही न बोलता आपण बोललो, काही माहिती नसताना त्यातून सुद्धा काही दुःखाची निर्मिती होऊ शकते. म्हणजे काही गैरसमज होतील आणि काय होईल, मनात टोचणी राहील. तुम्ही एखाद्याबद्दल काहीतरी बोलत राहिलात, एखादी माहिती न घेता बोलत राहिलात, ही अविद्या, त्याला म्हटले अविद्या हा क्लेश आहे. म्हणजे दुःख निर्मिती होण्यासाठी हा क्लेश कसा कारणीभूत होतो ते आपण बघूया. की विद मग सांगितलं जाणणे, हे चुकीचं ज्ञान घेतलं तर त्यातून दुःखाची निर्मिती आहे. आणि पुढच्या सगळ्या क्लेशांची ती भूमी असं म्हटलेलं आहे, पुढे येणार आहे ते. अस्मिता म्हणजे असणे. बघा, अहम अस्मी म्हणजे हे चुकीचं ज्ञान इथं सुद्धा होतं. अस्मिता काही वेळेला आपला अहंकाराशी संबंधित आहे. अस्मिता मी आहे, माझं बरोबर आहे, किंवा मी म्हणजे एक चुकीचं ज्ञान, हा माझा ध्येय आहे, हे अस्मिता आहे. खरं म्हणजे ध्येय तुमचा नाहीच आहे, आत्मा त्यात म्हणजे वेगळाच आहे. आणि आत्म्याचा देहाचा काही संबंध नाहीये. तुम्हाला माहिती आहे की आपण देह हा खरं म्हणजे आपण जगण्याकरता तो भाड्याने घेतलेला आहे. जेव्हा त्याचं करार संपेल तेव्हा आपण देह सोडून जाणार आहे. बरोबर आहे का? बरोबर आहे ना? मग कशाला म्हणायचं मी आहे, हे माझे हातपाय आहेत, माझे पाय आहेत, हा माझा कपडा आहे, हे माझं घर आहे किंवा हे माझं शरीर आहे, आपलं काहीच असत नाही. म्हणजे इथं बघितलं की अस्मिता हा सुद्धा क्लेशकारक आहे. म्हणजे क्लेशच आहे तो. अविद्या पहिलं, अयथार्थ ज्ञान, अस्मिता म्हणजे मी आहे किंवा हे चुकीचं ज्ञान, हे त्या पद्धतीनं होतं. त्याच्यानंतर राग हा शब्द मात्र वेगळा आहे. अविद्या, अस्मिता, राग. तिसरा क्लेश बघूया आपण, राग. रागाचा अर्थ व्यावहारिक दृष्ट्या आपण क्रोध म्हणून घ्यायचा नाही.
जरा नमूद करून घ्या, बऱ्याचशा लोकांना कळत नाही पुढे पुढे आल्यावर सुद्धा. राग म्हणजे काय? क्रोध नव्हे, एवढंच लिहून घ्या. आसक्ती. राग म्हणजे आसक्ती असं आपण घेतला तरी चालेल, किंवा सुख या अर्थाने घेतला तरी चालेल. राग म्हणजे काय की हा शब्द आपण सुख आपण म्हणून घेतला पाहिजे, प्रेम म्हणून घेतला पाहिजे. राग बघा, आसक्ती म्हणून घेतला पाहिजे. तर असं म्हटलं जातं की अनुकूल वेदनीयम सुखम, सुखाची व्याख्या केली बघा. अनुकूल वेदनीय सुखम म्हणजे काय? तुम्हाला सुख केव्हा मिळतं? अनुकूल गोष्टी प्राप्त झाल्या की सुख होतं, बरोबर आहे ना? अनुकूल गोष्टी प्राप्त झाल्या की तुम्हाला सुख मिळणार 100%, बरोबर आहे ना? आणि मग प्रतिकूल किंवा किंवा प्रतिकूल वेदनीयम दुःखम असं म्हणतात. म्हणजे जर तुमचा उलट काय मिळालं तर दुःखाची निर्मिती होते. म्हणजे राग हा शब्द आपण आसक्ती, एखाद्या गोष्टीमध्ये एखाद्या वस्तूमध्ये किती आपण आसक्ती ठेवायची, त्याच्यावर किती प्रेम करायचं एखाद्या वस्तूवर, ते आपण ठरवलं पाहिजे. आणि त्याच्यातून मग अपेक्षाभंगाची निर्मिती, त्यातून दुःख होतं. हा म्हणजे क्लेश आहे तो. तर हे लक्षात ठेवा. तर मग अनुकूल गोष्टीमध्ये सुख आणि प्रतिकूल गोष्टीमध्ये दुःख, त्या क्लेशांमुळे होतं बघा. त्याला राग म्हटले बरं काय. त्यामुळे सुखानुषयी रागा वगैरे असं पुढं आहेत आणि सूत्र आहेत. द्वेष म्हणजे दुःख म्हणा. चौथा क्लेश आहे द्वेष, दुःख. म्हणजे चौथा क्लेश आहे तो द्वेष, दुःखाची निर्मिती. द्वेष, कारण एखादी घटना घडली की आपण द्वेषचा अर्थ तो घ्यायचा नाही बरं काय, मत्सर असा घ्यायचा नाही. एखाद्याबद्दल आपण मत्सर करतो तो द्वेष नव्हे. इथं त्याचा अर्थ, द्वेषाचा अर्थ दुःख. हिंदीत जरा स्पेसिफिक लिहून घ्या. द्वेष म्हणजे दुःख. एखादी जर दुःखदायक घटना घडली, प्रसंग घडला, तर आपण कितीतरी दिवस ते आठवत राहतो, बरोबर की नाही? म्हणजे आणि त्या आठवण्यामुळं खरं म्हणजे दुःखाचीच निर्मिती आहे. सारखं सारखं तो प्रसंग तुम्ही आठवता, त्याला मनाला तुमच्या वेदना होतात, आणि त्यातून म्हणजे ती दुःखदायक गोष्ट तुम्हाला खरं म्हणजे आपण विसरून जात नाही आहे. आपलं मन त्याच्याच मागं जातं. हा एक क्लेशच मानलेला आहे पतंजलीने. म्हणजे अविद्या, अस्मिता, राग, द्वेष, आणि पाचवा सांगितलाय अभिनिवेश. अभिनिवेश म्हणजे काय आहे की स्वतःकडं सगळं घेणे, किंवा स्वतःचं महत्व अहंकारासारखंच आहे. इथं पण की एखादी घटना घडल्या, एखादं कार्य पार पडल्यानंतर, समजा कुठल्याही तुमच्या जीवनामधलं, की अनेकांचे त्या ठिकाणी हात लागलेले असतात, पण ते स्वतः मी केलं, मी आहे म्हणून झालं. खरं म्हणजे इतरांचा सहभाग असतो, तर इतरांचा सहभाग मानणं महत्वाचं आहे. इतरांचा सहभाग तुम्ही मानत नसाल त्या यशस्वी गोष्टीमध्ये, तर तो मग अभिनिवेश होतो बघा. म्हणजे माझ्यामुळं घडलं. खरं म्हणजे एक दुःखाचीच निर्मिती आहे. खरं म्हणजे कुठलेही कार्य जे आहे, ते कुठलीही गोष्ट आहे, ते अनेकांनी त्याच्यामध्ये हात लागलेले असतात. ते इथं सांगितलेलं आहे. थोडक्यात आपण ते 5 पंचक्लेश बघितले. अविद्या, अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश, पंचक्लेश. लक्षात ठेवा, हे 5 क्लेश आहेत. म्हणजे साधन पादावे सांगितले, हे तुम्हाला येणार बघा. मग तुम्हाला हे क्लेश सुद्धा, जसे वृत्ती आपण मात करतो, वृत्तींवरती नियंत्रण आणतो, तेव्हा तुम्हाला क्लेश सुद्धा काढून टाकावे लागतील. म्हणजे साधन मार्ग किंवा साधनपाद जे आहे, साधनापाद, तो एवढा सुखकर नाही पतंजलीने सांगायचं आहे. हे तुझ्याकडे येणारच आहे तुम्हाला. आता तुम्ही याच्यापासून अलिप्त आहात का हो? अविद्या, अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश, म्हणजे याच्यातून आपण अलिप्त असू शकत नाही. किंबहुना आपल्या स्वभावाचाच तो भाग करत असतो, बरोबर ना? आणि त्यामुळे मग आपण त्याच्यामध्ये इतकं गुंतून पडतो की त्यातून शेवटी दुःखाची निर्मिती ठरलेली आहे. म्हणजे पंचक्लेश ते इथं तुम्हाला सांगितलेले आहेत. मग पुढे त्यांनी सांगितलेलं आहे की हे पंचक्लेश का उद्भवतात, का त्रासदायक होतात. तर त्यांनी पुढचा एक श्लोक पतंजलीने सूत्र त्याच्यामध्ये अविद्या क्षेत्र उत्तम रेषाम प्रसन्न तनु विच्छिन्नो दारानाम. तर अविद्येला क्षेत्र किंवा भूमी मानलेले आहे. हा एक मुद्दा लक्षात घ्या. सगळ्यामध्ये पुढच्या सूत्रामध्ये त्यांनी अविद्येचं महत्व सांगितलंय. मगाशी काय सांगितलं? अविद्या म्हणजे अयथार्थ ज्ञान किंवा चुकीचे ज्ञान, बरोबर आहे की नाही? पुढचे 4 जे क्लेश आहेत ना, ते कशातून निर्माण होतात? या भूमीतून. कुठल्या भूमीतून?
अविद्येच्या भूमीतून. पुढच्या क्लेशांचा उदय, पुढचे क्लेशांची निर्मिती कशातून होते? अविद्येतून. म्हणजे सगळ्या पुढच्या क्लेशांची जर जन्मभूमी कुठली असेल तर ती अविद्या. अविद्येला या ठिकाणी क्षेत्र भूमी मानलेलं आहे. कसली भूमी मानलेली आहे? पुढच्या 4 क्लेशांच्या निर्मितीची. बघा, अविद्येनंतर सगळं येणार पुढं. आणि त्यांनी सांगितलेलं आहे, तर त्याच्या अवस्था सांगितल्यात पुढच्या सूत्रामध्ये. पुढच्या सूत्रामध्ये काय सांगितलंय? अवस्था सांगितल्या. प्रसुप्त अवस्था म्हणजे खरं म्हणजे कसं होतंय की प्रसुप्त म्हणजे अगदी सुप्त अवस्थेमध्ये. जसं आपण बी पेरतो ते खाली असतं, आहे ते, पण तुम्हाला बाहेर दिसत नाही. जमिनीत अंकुरण्यापूर्वी असतं ना. अंकुर आल्यानंतर तुम्ही म्हणता अरे ते कशापासून आला अंकुर आला? त्या बीजापासून. तर बीज होतं की नाही? बीज आहे. म्हणजे क्लेशांची बीज अविद्येच्या भूमीमध्ये रुजलेली असतात. कळलं का? क्लेशांची जी मुळं आहेत ना ते कुठे रुजलेली असतात? ही अविद्याची भूमी जी तयार केलेली आहे त्या अविद्येच्या भूमीमध्ये रुजलेली असतात. ते मग दिसतात का तुम्हाला बाहेर? बीज बाहेरून दिसतं का जमिनीत पेरलेलं? जमिनीत असणारे बीज तुम्हाला बाहेरून दिसतं का? नाही दिसत. ते जेव्हा अंकुर येईल तेव्हा तुम्हाला दिसेल. खरं म्हणजे असतं तिथं जमिनीमध्ये, त्याच्याशिवाय अंकुर येणारच नाही. ही त्याची प्रसुप्त अवस्था, सुप्त अवस्था, प्रसुप्त. बघा त्या सूत्राकडे बघा की अविद्या क्षेत्र मुत्तरेषाम प्रसुप्त तनु विच्छिन्नोद्धाराणाम. म्हणजे त्याच्या 4 अवस्था सांगितलेत. प्रसुप्त सांगितले तुम्हाला. ते क्लेश म्हणजे तो सुप्तावस्थेत असतो, त्याचा त्रास होत नाही पण असतो तो. त्याने सांगितलं पुढचीच अवस्था सांगितली तनु अवस्था. आणि मग हे तनु अवस्थेमध्ये काय होतं? हे अंकुर फुटतो तो त्या बीजाला आणि तो बाहेर दिसू लागतो, जमिनीवर येतो आणि मग त्याचा पुढे आणखीन विकास होतो. त्यावेळी दिसायला लागतं. ही तनु अवस्था. म्हणजे थोडासा तो लहान आहे. क्लेश आहे का? पहिला तुम्हाला सांगितलं अविद्येच्या भूमीमध्ये ते बीज रुजलं गेलं एखाद्या प्रसंगाचं. पुन्हा त्याचं थोडासा अंकुर आला, थोडासा तुम्हाला त्याचा त्रास कमी होईल. पुन्हा आणखीन काय वाटेल? पुन्हा मग विच्छिन्न अवस्था. मग तनु अवस्थेत ना आणखीन अंकुर फुटल्यावर त्याला खत पाणी घातल्यानंतर त्याची वाढ होते आणि मग क्लेशांची ती विच्छिन्न अवस्था म्हणून सांगितलं. म्हणजे तो अंकुराला वाढला, त्याचं रोप तयार झालं, त्याला फांद्या आल्या, मग जरा विच्छिन्न अवस्था झाली. बघा आणखीन तुम्हाला आणखीन ते वाढलेले दिसेल. म्हणजे क्लेश कसे वाढतात फार सुंदर सांगितले पतंजलीने. प्रसुप्त अवस्थेमध्ये आहे, सुप्तावस्थेमध्ये तोपर्यंत त्रास होत नाही. तनु अवस्थेमध्ये दिसायला लागतात ते. नंतर विच्छिन्न अवस्था येते, त्याच्यानंतर उदार अवस्था येते. उदारमध्ये त्याची पुन्हा फार मोठी वाढ होते आणि मग हे जे क्लेश असतात ना ते त्रासदायक होऊ लागतात त्या उदार अवस्थेमध्ये. प्रसुप्त, तनु, विच्छिन्न, उदार या 4 अवस्था त्यांनी सांगितलेल्या आहेत. आणि मग पुढच्या 2 ह्याच्यामध्ये सूत्रांमध्ये की मग हे तरी काय येतं हे सांगितलं. हे त्यांनी सांगितलंय की हे जे क्लेशांचे मूळ जे आहे ते मागच्या जन्माच्या कर्माशयात असतात. तुम्ही म्हणाल की मग हे क्लेशांचं मूळ कशामुळे येतं? तेच नसतं तर बरं असतं ना. पण मागील जन्माचा तुमचा कर्माशय कसा आहे? मागच्या जन्मातला तुमचे कर्माचा साठा किती आहे? तुम्हाला माहिती आहे की कर्माशय कधीही कमी होत नाही. कर्माशय कमी 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 होणे शून्यावस्थेत येणे म्हणजे मग आपण समाधीकडे जाणे. पण ते होत नाही बरं का. तुम्ही कितीही जन्म घेतली कर्म करावी लागतात आणि त्या कर्माशयाचं म्हणजे ते शून्य अवस्थेला कधी येत नाही. कर्म साठत जातात, संपत नाहीत. चांगलं काम केलं म्हणजे थोडे कमी होतील नाही असं नाही, पण पुन्हा आणखीन ते वाढत जातात आणि त्याच्यामुळे मग तो कर्माशयाचा साठा कशात आहे तिथं त्यांनी सांगितलेलं आहे पुढच्या 2 सूत्रामध्ये. ते काय फार महत्त्वाचे नाही आहेत. पुढची 3 सूत्र महत्त्वाचे नाही आहेत. नंतर आपण मग अष्टांग योगाचं त्यांनी सूत्र सांगितलं 29व तुम्हाला सांगितलं. दुसऱ्या पादामधलं 29व सूत्र अष्टांग योग. इथून आपण तुम्हाला सगळ्या माहितीच्या गोष्टी येतील की अष्टांग योगावर सांगितलं कुठला अष्टांग आहे? यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधयो अष्टव अंगानी. हे 8 अंग सांगितले. यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधी. आणि त्याच्याविषयी आपण बऱ्याचदा आपण परिचयमध्ये खूप चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी आपण त्याचा अभ्यास केलेला आहे. यम म्हणजे काय, नियम म्हणजे काय, हे थोडंसं आपण परिचयमध्ये खूप चांगला अभ्यास केलेला आहे. ते तिथं सांगितलं इथं. तर यम तुम्हाला माहिती आहे की व्यक्ती समाजात राहते,
समाजात आपण कसं राहायचं, असं काही जी पथ्य आहेत त्यांना खरं म्हणजे यम म्हटलेलं आहे. म्हणजे योगानं खरं म्हणजे समाजाचा विचार पहिल्यांदा केलेला आहे. यमाचा जर विचार केला तर पहिली पायरी अष्टांग योगाची यम. आणि यम ह्या ह्याच्यामध्ये की समाजाचा विचार करणारा पहिला तो यम आहे, ही पहिली पायरी आपल्याला या ठिकाणी लक्षात येते. नियम हे योगाभ्यासी साधकासाठी स्वतःसाठी आहेत. तर योगाभ्यासी साधकाने स्वतः बाबतीत काय कोणते नियम घेतले पाहिजे, पथ्य पाळली पाहिजेत, तो नियमामध्ये भाग येतो. म्हणजे यम हा समाजात व्यक्ती राहत असताना कसं वागलं पाहिजे, कोणती पथ्य पाळली पाहिजेत, त्यासाठी तो यम आहे. पुढं नियम आहे आणि पुढं आसन, शरीराची अवस्था, त्याच्यात प्राणायाम म्हणजे श्वासावरती नियंत्रण, त्याच्यानंतर मग प्रत्याहार, इंद्रियांना त्यांच्या म्हणजे इंद्रियांची जी ओढ असते, म्हणजे मनाची जी ओढ असते इंद्रियाकडं, ती मनाची ओढ कमी करून ती उलट वळवणे, त्याला प्रत्याहार म्हटलेलं आहे. म्हणजे ही 5वी पायरी आहे प्रत्याहाराची, फार अवघड आहे. म्हणजे प्रत्याहार प्रति अधिक आहार म्हटलेला आहे. आहार याचा अर्थ विषय. खरं म्हणजे प्रत्येक आपल्या पंचज्ञानेंद्रियाचे विषय ठरलेले आहेत. डोळ्याचा विषय पाहणे, कानाचा विषय ऐकणे, त्वचेचा विषय स्पर्श अनुभवणे, बरोबर आहे की नाही. असे पंचज्ञानेंद्रिय डोळे, कान, नाक, जीभ आणि त्वचा, त्यांचे विषय ठरले, त्यांना आहार म्हटलेलं आहे खरं म्हणजे. मग त्या प्रति प्लस आहार, त्यांच्या विषयापासून मनाला प्रवृत्त करणं, मागं आणणं, मागं ओढणं, किंवा आपलं मन त्या इंद्रियांच्या पाठीमागं पुढे जाणार नाही याची काळजी घेणं, तो प्रत्याहार. हाच खरं म्हणजे सगळ्यात एक मोठा अडथळा आहे की आपण प्रत्याहाराचा दरवाजा ओलांडून जाऊ शकत नाही, हे इथं सांगायचं आहे. यम नियम म्हणजे बहिरंग योग तुम्हाला साधेल, अंतरंग योगामध्ये जाण्यासाठी प्रत्याहाराचा दरवाजा उघडावा लागेल. मग तुम्ही अंतरंग योगामध्ये धारणाध्यान समाधीचा तुम्ही विचार करू शकाल. तर हे सगळं तुम्हाला झालेलं आहे. मग पुढं ते अष्टांग योगाचे सूत्र सांगितल्यानंतर पतंजलीने सांगितलं की 5 यम सांगितलेत, ते आपण परिचयाला अभ्यासलेले आहेत, आहे की नाही. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह, यमाहा. तर त्यांनी काय सांगितलेत, अहिंसा, सत्यास्तेय, ब्रह्मचर्या, परिग्रह, यमाहा, हे 5 यम सांगितलेत. कुठले? यमाचे 5 प्रकार: अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह. आपण परिचयाला त्याचा अभ्यास नीट केलेला आहे, आठवा. परिचयावर काही तुम्ही उत्तर पण लिहिलेत. 5 यम कोणते पतंजलीने सांगितलेले लिहिलेत की नाही? परिचयचा आठवा, थोडंसं पाठीमागे जा. तर हे जे आहे ते नीट त्याचा अजून त्या पुस्तकामध्ये अभ्यास तुम्ही करू शकता. तर अहिंसा, 3 प्रकारच्या अहिंसा सांगितलेत: कायिक, वाचिक, मानसिक. तर योगाभ्यास साधकांना ती हिंसा त्याच मानली पाहिजे. कायिक, मानसिक, वाचिक हिंसा नाही करायची. सत्य, यथार्थ जी वाणी आणि मन, त्याला सत्य म्हटलेलं आहे. नुसता खरे बोलणे म्हणजे नव्हे, की जाणून घेऊन आपण जे बोलतो, अनुभवतो तेच बोलतो का, पाहतो तेच बोलतो का, त्याला सत्य म्हटलेलं आहे. म्हणजे हा बारकावा नीट लक्षात घ्या. अस्तेयचा अर्थ आहे चोरी न करणे. स्तेय म्हणजे चोरी, अस्तेय म्हणजे चोरी न करणे. ब्रह्मचर्य खरं म्हणजे आपल्या धर्मशास्त्रांना जी चौकट घालून दिलेली आहे आपल्या संसाराची, त्या चौकटी बाहेर न जाणं, त्याचं उल्लंघन न करणं, त्याला खरं म्हणजे ब्रह्मचर्य म्हटलेलं आहे. आणि अपरिग्रह, साठा न करणं, कोणत्याही गोष्टीचा साठा असेल, संचय, तो न करणं, हे 5 यम योगाभ्यास साधकांनी पाळले पाहिजेत. आणि मग त्याच्या पुढं त्याचं पालन कसं करावं ते पण सांगितलंय. जाती, देश, काल, समया, नवचिन्हा, सार्वभौमा, महाव्रतम. ह्या यमांना खरं म्हणजे महाव्रत मानलेलं आहे, अवघड आहे. त्याचं पालन तुम्ही सदैव करा सांगितलेलं आहे. की कुठेही तुम्ही असा, जाती कुठल्याही जातीचे असा, देश म्हणजे ठिकाण, कोणत्याही ठिकाणी असा, त्याच्यानंतर काळ, वेळ, सगळं. तर हे तुम्ही काय करा, त्याचं जे पालन आहे ते अतिशय कठोरपणानं, कडकपणानं केलं पाहिजे. एक महाव्रत म्हणून केलं पाहिजे, हेही सांगितलं. जर तुम्हाला तुमच्या साधनेमध्ये प्रगती करायची असेल तर. म्हणजे साधन पाहत किती, म्हणजे पतंजलीने सांगायचं, पहिला तुम्हाला सांगितलं समाधीकडे जायचं, पण ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतील. मग तुम्हाला या ठिकाणी हे कसं त्याचं पालन केलं पाहिजे, 5 यम तेही सांगितलेले आहेत. नंतर मग नियम सांगितलेत: शौच, संतोष, तप, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधानानी नियमाहा. मग ते 5 नियम पण आपण बघितलेत परिचयाला: शौच, संतोष, तप, स्वाध्याय आणि ईश्वर प्रणिधान.
हे 5 नियम त्यांनी सांगितलेले आहेत. आणि मग पुढं त्यांनी त्या प्रत्येक यमाचा नियमांचा पालनाचा परिणाम सांगितलाय. ते त्याच्यात आहे, ते इथं नाही आहे. तर आपण ते सूत्र सोडून पुढे जातोय आपण. यमाचा म्हणजे पालनाचा परिणाम कुठला, आयुष्याचं काय होतं, अहिंसा पालन केल्यावर काय होतं, सत्य पालन केल्यावर काय होतं, ब्रह्मचर्य पालन केल्यावर काय होतं. ते प्रत्येक यमाच्या पालनाचा परिणाम किंवा फळ सांगणारी पण सूत्र त्यात आलेली आहेत. आपल्या पुस्तकातली सगळी घातलेली, आपण काय पूर्ण ग्रंथ अभ्यासत नाही आहे, ढोबळमानाने त्याच्यावरती आपण माहिती घेतोय. तर त्याच्यामध्ये पुढे त्यांनी नियमाचं सूत्र सांगितलं की शौच, संतोष, तप, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधान हे 5 नियम आहेत. आणि त्याच्यावरती सुद्धा मग त्यांच्या पालनाचे परिणाम सांगितले, ते इथं आलेले नाही आहेत, त्याच्यावर आपण विचार नाही करायचा. शौच पालनाचा परिणाम सांगितला आहे ग्रंथामध्ये, त्यात संतोष पालनाचा परिणाम, तप, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधान या सगळ्याचा परिणाम त्यांनी सांगितलेला आहे. तर त्यांनी नंतर सांगितलं की आसनाच्या ह्याच्यामध्ये की तुम्ही आसनांचा अभ्यास कसा करावा हे पण ते सांगितलेलं आहे. आसनांच्या मधून त्यांनी सांगितले की आसनाबाबत जे 3 सांगितलेत की स्थिर सुखम आसनम, आसनाची व्याख्या केलेली आहे. त्यानंतर ते कसं करावं सांगितलेलं आहे. प्रयत्न शैथिल्यानंत समापत्ती भ्याम, हे प्रबोधमध्ये सगळ्यात गाभा असणारं सूत्र आहे तुमच्या अभ्यासक्रमाचं. बरोबर आहे का? बरोबर आहे. प्रयत्न शैथिल्यानंत समापत्ती भ्याम, तुम्ही आसन करताना ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. आता ते व्यावहारिक दृष्टी बोलतोय मी की प्रयत्नपूर्वक शिथिलता, प्रयत्नाने शिथिलता आणि प्रयत्नामध्ये शिथिलता हे दोन्ही साधले पाहिजे. आणि मग पुढे सांगितले की अनंत समापत्ती तुम्ही साधू शकता. त्यासाठी आसन कसं कसावं, प्रयत्न शैथिल्यपूर्वक असावं हे इथं सांगितलेलं आहे. आणि मग त्याच्या पुढं त्याचा परिणाम पण सांगितलेला आहे. कोणता परिणाम सांगितलाय त्याच्यामध्ये की ततो द्वंद्वानभि घाता. हा जर तुम्ही बघा म्हणजे आसनाच्या बाबतीमध्ये 3 सूत्र सांगितले साधनपादामध्ये. स्थिर सुखम आसनम, प्रयत्न शैथिल्यानंतर समापत्ती भ्याम आणि आसनाचा परिणाम सांगणारं सूत्र कुठलं असं विचारलं तोंडी परीक्षेमध्ये तर तुम्ही हे सांगायचं की ततो द्वंद्वानभि घाता. हा म्हणजे आसनाचा परिणाम सांगितलेला आहे की आपल्या मनामध्ये असणाऱ्या द्वंद्वांचा आघात आपल्या मनावर काही होत नाही जर तुम्ही या पद्धतीनं आसनं केली तर. म्हणजे प्रयत्न शैथिल्यपूर्वक जर तुम्ही आसनं केली, म्हणजे भले तिथं मग आदर्श अवस्था नसली तरी चालेल, पण आसन म्हणून आपण त्याचा विचार केला, तशी केली तर पुढं सांगितलं की या आसनाचा परिणाम सांगितला की द्वंद्वांचा आघात जाणवत नाही. आणि आपल्याला हेच करायचं आहे. आयुष्यामध्ये द्वंद्व येणारच आहेत, हे नको ते हवे, सुख दुःख, लाभ नुकसान, असे कितीतरी द्वंद्व येतील दररोजच्या जीवनामध्ये, दररोज प्रत्येक आपल्या पावलागणिक. तर त्यातून सुटका करायची असेल तर हे आसनाचा परिणाम त्यांनी इथं सांगितलेला आहे. आणि मग पुढं त्यांनी प्राणायामाचं सूत्र सांगितलेलं आहे. तस्मिन् सती श्वास प्रश्वास यो गतिविच्छेद प्राणायाम. तुम्हाला तोंडी परीक्षेत 100% येते की प्राणायामाचं व्याख्या सांगणारं सूत्र कोणतं सांगा, हे तुम्ही लक्षात ठेवायचं. तस्मिन् सती श्वास प्रश्वास यो गतिविच्छेद प्राणायाम. तर तस्मिन् सती म्हणजे काय की आसनामध्ये स्थिरता झाल्यानंतर मग प्राणायाम करा म्हणून सांगितले बरं का. बरेच जण लोक कसे करतात की आम्हाला प्राणायाम शिकवा म्हणतात, आसनांचा अभ्यास करत नाहीत आणि आसनांचा अभ्यास केल्यानंतर जी स्थिरता येते किंवा स्थिरता आवश्यक आहे शरीर आणि मनाची, ती आल्याशिवाय तुम्ही प्राणायामाकडे वळू शकत नाही. म्हणून तस्मिन् सती शब्द वापरलेला आहे. तस्मिन् सती म्हणजे त्यामध्ये स्थिर झाल्यावर, म्हणजे कशामध्ये, वरचा बघायचं अगोदरच, आसनामध्ये स्थिरता आल्यानंतर मग आपण प्राणायामाचा अभ्यास करावा असं इथं पद्धतीनं सांगायचं आहे. त्यामुळे आपण की आसनात स्थिर झाल्यातून मग बघा, तुम्हाला तरी विचारलं कोण उद्या आपल्याला प्राणायाम लगेच शिकवा, काही लोकांना प्राणायाम हा इन्स्टंट शिकवा म्हणजे शिकवावा किंवा शिकून घ्यावं असं वाटतं. त्याला तुम्ही सांगायला पाहिजे की मग हे असं आहे की पहिला तुम्ही आसनं करा, आसनामध्ये स्थिरता, शरीर मनाची स्थिरता पहिला येऊ द्या आणि मग आपण त्या ठिकाणी प्राणायामाचा अभ्यास सुरू करायला हरकत नाही. हे त्यांनी इथं सांगितलेलं आहे
म्हणजे प्राणायामाचं सूत्र व्याख्या सांगणारं जे सूत्र आहे ते आपल्याला या ठिकाणी दिसतं की तस्मिन सती श्वास प्रश्वासो गती विच्छेद, हा गतीचा विच्छेद सांगितलाय, लक्षात घ्या. गतीचा विच्छेद म्हणजे प्राणायाम सांगितलेला आहे, कुंभक म्हणजे प्राणायाम सांगितलेला आहे, कळलं का. गती विच्छेद हा प्राणायाम, हा आपण नुसता पूरक रेचक आणि जो गतीचा विच्छेद करतो आपण कुंभकामध्ये, तर अष्टकुंभक हे खरं म्हणजे ते अष्ट प्राणायाम आपण म्हणायला हरकत नाही आहेत. मग प्राणायामाचा परिणाम पण त्यांनी सांगणारे सूत्र आहे. जसं आसनाचा परिणाम सांगणारं सूत्र मग काय सांगितलं तुम्हाला, तर तो द्वंद्वानं घाता सांगितलं ना. आसनाचा परिणाम सांगणारं सूत्र कोणतं, तर तो द्वंद्वानं घाता. तसं प्राणायामाचं सुद्धा एक परिणाम साधणारं सूत्र आहे, ते तथ क्षीयते प्रकाशावर्णम. काय होतं, जर आपण प्राणायाम केला, पतंजली सांगितले की प्राणायामाचा परिणाम जर सांगतात की की हा जो प्राणायाम आहे त्यावेळी साध्य झाल्यानंतर काय होतं, प्रकाशाच्या आवरणाचा क्षय होतो, म्हणजे ते विरळ होत जातं. हे लक्षात घ्या. म्हणजे उदाहरण की तुम्हाला सांगायला हरकत नाही आहे की कंदिलाची जी काच असते, पूर्वी कंदील वापरायचे, ती काजळी चढली की आतली ज्योत तुम्हाला बाहेरून दिसत नाही. का दिसत नाही, तर त्याच्यावरती आवरण तयार झाले, काजळी तयार झालेली आहे, आतमध्ये ज्योत आहे पण ते तुम्हाला दिसत नाही आहे. पण प्राणायामाच्या अभ्यासाने त्यांनी सांगितलेलं आहे हे बाहेरचं आवरण क्षीण होत जाते, विरळ होत जाते आणि तुम्हाला आत्मप्रकाश दिसू लागतो. बघा, आत्मप्रकाशाची ज्योत दिसू लागते. म्हणजे खरं म्हणजे तो प्राणायामाचा परिणाम आहे, ते आवरण क्षीण होत जाणं, त्याचा लय होत जाणं, हे प्राणायामानं साधलं जातं, हे इथं त्यांनी सांगितलेलं आहे. नंतर पुढे त्याने धारणे बाबतीत बोललेले आहेत. अंतरंग योग, जसं तुम्हाला सांगितले की बहिरंग योग म्हणजे कोणता सांगितला, यम नियम आसन प्राणायाम हा बहिरंग योग झाला, आणि धारणा ध्यान समाधी हा अंतरंग योग झाला. आणि हे दोन म्हणजे हे बहिरंग योग आणि अंतरंग योग जोडण्यासाठी मध्ये जे अंग आहे, मध्ये जे मधली जी पायरी आहे ती खरं म्हणजे प्रत्याहाराची पायरी आहे, आणि असा तो अष्टांग योग आपला झालेला आहे. मग अंतरंग योगामध्ये तुम्हाला साधन योगात सांगितलेलं आहे, पुढच्या साधन पादामध्ये की धारणा की का सांगितलेलं आहे, तर त्याच्यामुळे मग सांगितलंय की धारणा 6वा टप्पा आहे खरं म्हणजे आपल्या अष्टांग योगाचा. आणि तिथं मनाची तयारी होणे, बघा की खरं म्हणजे प्रत्याहार करण्याकरता मनाची तयारी आवश्यक आहे, म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी धारणेतूनही ते तयार होऊ शकतं. म्हणजे मनाची तयार झाली की तुम्हाला धारणा जमू शकेल, आणि पुढं धारणेतून पुन्हा म्हणजे प्रत्याहाराचे पुन्हा सूत्र सांगितलेलं आहे की स्विषया संप्रयोगे चित्ता स्वरूपानुकार इवेंद्रियानाम प्रत्याहारा. प्रत्याहार कसा करायचा, प्रत्याहार म्हणजे काय हे सांगणारं सूत्र आहे. म्हणजे ह्या साधनपादामध्ये 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत की प्रत्याहार साधन, त्याच्यानंतर मग प्रत्याहाराचं म्हणजे साधना कशी करा म्हणजे त्याची व्याख्या दिलेली आहे, प्राणायामाची व्याख्या देणारं सूत्र आलेलं आहे, आसनाची व्याख्या देणारं सूत्र आलेले आहे. त्यामुळे जे अष्टांग योगातला महत्त्वाचा भाग आहे त्याच्या सगळ्या व्याख्या आपल्याला या ठिकाणी अंतरंग योगातल्या बघायला मिळतात. तर हा इथं आपल्याला तो खरं म्हणजे हा साधनपाद इथं तुम्हाला या ठिकाणी संपतो. बहिरंग योग, अंतरंग योग हे सगळे या ठिकाणी तुम्हाला इथं सांगितलं. मग लिहून घेतल्या पद्धतीनं प्रत्याहारपर्यंत, म्हणजे या दुसऱ्या पादामध्ये क्रियायोगापासून ते प्रत्याहाराच्या व्याख्येपर्यंत बघा तुम्ही लिहून घेतलेत. क्लेशांची परिणाम, त्याच्यानंतर मग कैवल्य, अष्टांग योग, यम नियम त्याचे परिणाम, त्याच्यानंतर मग आसनाच्या व्याख्या, प्राणायामाची व्याख्या, प्रत्याहाराची व्याख्या इथंपर्यंत तुम्हाला नेऊन ठेवलेला आहे साधनपादामध्ये. आता तिसरा जो आपला पाद आहे तो आपण या ठिकाणी बघायचा आहे की त्याचं नाव आहे विभूतीपाद. विभूतीपाद लिहून घ्या. आता विभूतीपादामध्ये काय काय आले ते लिहून घ्या. आता बघा 2 पाद तरी समजले का तुम्हाला. पहिल्या पादामध्ये समाधी पदात काय लिहून दिलं, दुसऱ्या पादामध्ये साधन पादामध्ये ज्या ठळक गोष्टी आहेत तेवढं तुम्ही फोकस करायचं आहे. काय आले त्याच्यामध्ये, फार सूत्र काय मुखोद्गत करायला पाहिजे असं भाग नाही आहे. त्याच्याविषयी जास्त माहिती सुद्धा तुम्हाला अर्थात उत्सुकता म्हणून वाचायलाच पाहिजे, शेवटी जे आहे ते वाचायलाच पाहिजे, पण अधिक त्याचा अभ्यास करण्यासाठी आपण अधिक पुढच्या वर्गांमध्ये इथं तुम्हाला या लेवलला एवढंच लक्षात ठेवायचं. तिसऱ्यामध्ये लिहून घ्या विभूतीपादामध्ये काय काय आलंय बघा.
अंतरंग योग लिहून घ्या. एक अंतरंग योग डॅश अंतरंगाचेही अंतरंग. अंतरंगाचेही अंतरंग ही जरा संकल्पना तुम्हाला समजावून द्यावी लागेल. विभूतिपादामध्ये थोडासा अधिक पुढं भाग आहे. तो कसा बहिरंग योग आणि अंतरंग. बहिरंग योग साधल्याशिवाय तर अंतरयोग नाही ना. मग बहिरंग योगातून तुम्ही कुठे प्रवेश करता? अष्टांग योगाच्या पायऱ्या ओलांडताना तुम्ही प्रत्यार उघडला दरवाजा, कुठे गेला तुम्ही? अंतरंग योग. पण धारणा ध्यान समाधीचा विचार केला तरी त्या अंतरंग योगामध्ये त्या अंतरंगाचेही अंतरंग आहे तिथं पण पोचायला सांगितले पतंजलीने. अंतरंग योगात गेला म्हणजे तुम्हाला समाधी प्राप्त झाली असं मानता येणार नाही. तुम्ही म्हणता हो मी दररोज ध्यान करतो, धारणा करतो, समाधी करतो, झालं बघा माझा अष्टांग मला कैवल्याची प्राप्ती झाली, नाही काय? असं नाही होणार. त्या अंतरंग योगाच्याही आत आणि अंतरंग आहे तिथंपर्यंत पोचायला पाहिजे. म्हणजे त्यांनी सांगितलं की खूप अवघड भाग आहे तो. कळलं का? की बहिरंग योग आणि म्हणजे अंतरंग योग आणि अंतरंगाचंही अंतरंग आणखी नाही. ते जर आपण नीट समजावून घेऊया. त्याचं पुढे लिहून घ्या. या अंतरंग योगातून कैवल्यापर्यंत प्रवास विभूतिपादात सांगितलाय. अंतरंग योगातून तिथं पण कसं पोचायचं? मग म्हणजे प्रामुख्याने इथं अंतरंग योगावरती भर आहे. कळलं का? विभूतिपादामध्ये अंतरंग योगावरती जास्त भर दिलाय बघा. तुम्हाला प्रत्याहारपर्यंत कुठं आणून ठेवलं होतं? साधन पदापर्यंत. आणि त्याचा पुढचा प्रवास कुठे ठेवलाय? विभूतिपादापर्यंत. अंतरंगापर्यंतचा प्रवास, कैवल्यापर्यंतचा प्रवास. त्याच्यानंतर मग सिद्धी 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 अनेक सिद्धी प्राप्त होतात ना, तर सिद्धींचाही विचार इथं आलेला आहे. विभूतिपादामध्ये सिद्धींचा विचार आलेला आहे. त्याच्यानंतर सिद्धी अडथळा कसा आहे हे पण सांगितलेलं आहे. समाधीकडे जाण्यासाठी सिद्धी अडथळा कसा आहे? काही वेळा थोडं माहिती आहे की नाही, जसं आपण हा साधना करत असताना काही लोकांना काही सिद्धी प्राप्त होतात, मग ती लोक सिद्धीमध्येच अडकतात, पुढे त्यांचा अभ्यासच होत नाही. आपण साधू संतांच्या अनेक गोष्टी वाचतो की नाही, आपण काही चमत्कार त्यांच्या हातून घडतात, म्हणजे त्यांना विशिष्ट सिद्धी प्राप्त होते आणि त्या सिद्धीमध्ये ते इतके अडकतात की पुढचं ते समाधीपर्यंत पोहोचू शकत नाहीत. म्हणजे सिद्धी हा समाधीपर्यंत पोहोचण्यामधला एक महत्वाचा अडथळाच म्हणून पतंजलीने सांगितलेला आहे. तुम्हाला तो पण ओलांडायचा आहे. आता तुमच्या लक्षात असेल किती गोष्टी ओलांडायच्यात बघा. वृत्ती नियंत्रण करा, क्लेश ओलांडा, हे करा, ते त्याच्याही पुढे जा, त्याच्याही पुढे जा. बहिरंग योगातून अंतरंग योगात जा, अंतरंग योगामधून सुद्धा आणि अंतरंग योगात जायचं आहे. मध्ये अडथळा पण सिद्धीचा आला आणि सिद्धी प्राप्त झाली, पण सिद्धीमध्ये अडकून न राहता तुम्ही पुन्हा समाधीपर्यंतचा आपला प्रवास चालू ठेवायचा आहे. अवघड आहे की नाही? म्हणजे बघा, ज्या गोष्टी इथं मिळतील तुम्हाला सिद्धीसारख्या त्या पण तुम्हाला त्याच्यावर ओलांडून जावं लागतील. तो एक आहे अडथळा करा. मग ह्या सिद्धीचा अडथळा प्राप्त केला की लिहून घ्या पुढचा पॉईंट, विवेक ज्ञान प्राप्ती होते. विवेकाचं ज्ञान होतं, विवेक ज्ञान प्राप्ती होते. हा, तर इथं मी तुम्हाला 55 म्हणजे सूत्र आहेत, त्याच्यामध्ये लिहून घ्या. कोणत्या सूत्रात काय सांगितले लिहून घ्या. विभूतिपादामध्ये कोणत्या सूत्रामध्ये काय सांगितले ते लिहून घ्या. तुम्हाला त्याचं थोडंसं एक उत्सुकता म्हणून तुम्ही बघू शकाल. अंतरंग योग सूत्रे 1 ते 3. अंतरंग योग 3 सूत्र आले ते 1 ते 3 सूत्रांमध्ये अंतरंग योग सांगितलेला आहे. लिहिलं? अंतरंग योग सूत्रे 1 ते 3. संयम व परिणाम सूत्रे 4 ते 6. संयम व परिणाम, संयमाचा परिणाम, त्यासाठी त्यांनी 4, 5, 6, 3 सूत्र सांगितलेले आहेत. 4 ते 6. नेक्स्ट, अंतरंगाचे अंतरंग 7 आणि 8. अंतरंगाचे अंतरंग 7 आणि 8 मगाशी सांगितलेली मी गोष्ट तुम्हाला. अंतरंगाच्या मध्ये आणखी पुढं काय आहे सांगितलं हे बघा. बहिरंग योग, तुम्ही बहिरंग योग साध्य करून तुम्ही कुठे गेला? अंतरंग योगामध्ये. आणि अंतरंग योगाच्या मध्ये सुद्धा आणि पुन्हा आणखी अंतरंग आहे, तर त्याच्या संबंध त्यांनी सांगितले. अंतरंगाचे अंतरंग 7वं 8वं सूत्र त्यासाठी आहे.
त्याच्यानंतर पुढं निरोध समाधी एकाग्रता परिणाम 9 ते 15. निरोध समाधी एकाग्रता परिणाम 9 ते 15. म्हणजे काय कोणत्या सूत्रात काय सांगितले लिहून घ्या. नेक्स्ट संयमातून मिळणाऱ्या सिद्धी 16 ते 34 सांगितलेत. संयमातून मिळणाऱ्या सिद्धींचं वर्णन म्हणा. सिद्धींचं वर्णन 16 ते 34 मध्ये आलेलं आहे. हा तात्विक भाग सगळा आहे. पुरुष ज्ञान व प्रतिभा 35-36. पुरुष ज्ञान व प्रतिभा 35-36. त्याच्यानंतर सिद्धी हा अडथळा मानलेला आहे सूत्र 37. सिद्धी अडथळा सूत्र 37. त्याच्यानंतर सिद्धी 38 ते 47. पुन्हा वर्णन सिद्धींचं खूप आलेलं आहे त्याच्यात. 38 ते 47 सिद्धी. प्रधान जय 48-49. प्रधान जय 48-49 आणि विवेक ज्ञान आणि कैवल्य 50 ते 55. शेवटी कैवल्याकडं तिथं येऊन आपण थांबणार आहे. विवेक ज्ञान व कैवल्य सूत्र 50 ते 55. तर विभूतीपादामध्ये अशा ह्या सूत्रांमध्ये हा विभूतीपाद तिसरा पाद जो आहे पातळी दर्शन मधला, या एवढ्या गोष्टी आलेत बघा. म्हणजे सिद्धी, अंतरंगाचे अंतरंग, त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये सांगितलेलं संयमातून मिळणाऱ्या सिद्धी कोणत्या, हे सगळं सांगितलेलं आहे. संयमाचा परिणाम सांगितलेला आहे, अंतरंग योगाचं अंतरंग सांगितलेलं आहे, पुरुष ज्ञान प्रतिभा, सिद्धी अडथळे कसे आहे ते सांगितलेलं आहे. आणि शेवटचं आपण थोडासा कैवल्याकडं आपण प्रवास करण्यास सुरुवात होते. हा विभूतीपाद आहे. म्हणजे पहिला समाधीपाद होता, दुसरा साधनपाद आहे. कसं करावं सांगितलं बघा, क्रम लक्षात घ्या. पहिला उद्देश सांगितलं, मार्ग सांगितला, मार्गातले अडथळे सांगतायत ते मध्ये मध्ये सांगतात की नाही. आता सिद्धी हे सुद्धा अडथळाच मला सांगितलं. तुम्हाला समाधीपर्यंत जायचं ना, मोठा प्रवास कैवल्यापर्यंत, तर मग तुला सिद्धी प्राप्त होतील. मग सिद्धी प्राप्त झाल्या की तुम्हाला थांबलं पाहिजे त्या ठिकाणी, कारण त्यावेळी त्या सिद्धी ओलांडून त्याच्या पुढे गेला तर समाधी प्राप्ती होईल. या सगळ्या गोष्टी ह्या विभूतीपादामध्ये आलेल्या आहेत. विभूती म्हणजे सिद्धी, याचा जास्त त्याचा सिद्धीवरती जोर आहे. तर आपण या ठिकाणी सुरुवात जर बघितली आपल्या पुस्तकामध्ये, काही सूत्र जी महत्वाची आहेत ती दिलेली आहेत की धारणेची व्याख्या केलेली आहे. आता अंतरंग योगात तुम्हाला नेऊन ठेवलं, मग सांगितलं तुम्हाला अंतरंग योगापर्यंत कुठं आणून ठेवलं होतं. प्रत्यार दरवाजा कुठं आला तुम्ही, म्हणजे मगाच्या साधनपादाच्या शेवटी कुठं आला तुम्ही, प्रवेश केला अंतरंग योगामध्ये, बरोबर आहे. तर अंतरंग योगामध्ये पहिलं जे अंग आहे ते कुठलं, अष्टांग योगातलं अंतरंग योगाचं पहिलं धारणा, बरोबर. धारणा, ध्यान, समाधी, अंतरंग योग, यम, नियम, आसन, प्राणायाम, बहिरंग योग. मग अंतरंग योगाची पहिली पायरी कुठली, धारणा. हा, येस. तर अंतरंग योगाची पहिली पायरी धारणा असल्यामुळं या विभूतीपादामध्ये त्याच्यावरती त्यांनी फोकस, काही सूत्र यात घेतले, सिलेक्ट सगळी घेतलेली नाही आहेत, हे लक्षात घ्या. जी महत्वाची आहे तीच तुम्हाला या ठिकाणी मी सांगतोय. तर धारणेची व्याख्या त्यांनी काय केलेली आहे, देश बंधा चित्तसे धारणा. तर देश याचा अर्थ ठिकाण, प्रदेश लिहून घ्या. देश म्हणजे देश नव्हे, म्हणजे हे अमेरिका, फ्रान्स, इटली हे देश झाले ते नव्हे. तर देश याचा अर्थ ठिकाण, प्रदेश. देश बंधा चित्तसे धारणा, म्हणजे तिथं धारणेची व्याख्या अशी केलेली आहे, धारणेमध्ये तुम्हाला तुमचं मन एका विशिष्ट क्षेत्रामध्ये, विशिष्ट ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी कॉन्सन्ट्रेट तुम्हाला करायचं आहे. म्हणजे उदाहरणार्थ त्याचं एक उत्तम उदाहरण असं दिलं जातं त्या धारणेच्या बाबतीमध्ये की शेतकरी काय करतो बघा, एखादं जर जनावर असेल तर तो मध्ये एक खुंटी असते आणि त्याचं दुसरं टोक त्याच्या गळ्यात बांधलेलं असतं.
मग ते गोल फिरतं बघा, त्या खुंटीच्या बरोबर गोल, त्याची जी दोरी केवढी असेल ना तेवढं ते गोल तेवढ्यात ते फिरत राहतं. म्हणजे त्याला ते आखून दिलेलं क्षेत्र आहे, त्याच्या पुढे जात नाही, पण ते इकडे तिकडे फिरतं, बरं की नाही. हा खरं म्हणजे धारणेचा भाग आहे तो. धारणेमध्ये तुम्हाला सांगितलं की देशबंधा, मनाला चित्ताला तुम्ही विशिष्ट ठिकाणी बांधून ठेवा. हा मुभा आहे का, आहे, इकडे तिकडे तुम्हाला मुभा आहे, तर त्याला धारणा म्हटलेलं आहे. तर तो धारणेचा अभ्यास त्यांनी सांगितलेला आहे. देशबंधा चित्तस्य धारणा. तर मग कुठलंही एक आलंबन घेऊन मन स्थिर करा म्हणून सांगितले, पण ते मन स्थिर होत असताना तुम्हाला त्याच्यामध्ये थोडसे इतर गोष्टी येत राहतील. त्याला मुभा दिलेली आहे, परवानगी दिलेली आहे धारणेमध्ये. पुन्हा तुमचं आलंबन सोडून तुमचं मन दुसरीकडे गेलं, पुन्हा त्या आलंबनावरती स्थिर करा. शेवटी मनाचा स्वभाव चंचलता आहे ना, माहिती आहे की नाही. मन एवढं किती आहे, चंचल आहे. ते एका ठिकाणी लगेच कॉन्सन्ट्रेट होणार नाही धारणेचा जर विचार केला तर. म्हणजे ध्यान ही त्याच्या पुढची अवस्था आहे. धारणानंतर तुम्हाला काय आहे, पुन्हा ध्यान. चुकून आपण म्हणतो ध्यान धारणा शब्द चुकून वापरतात काही लोक. मी ध्यान धारणा करतोय, ध्यान धारणा कराय का धारणा ध्यान करतोय, कारण पहिली पायरी धारणेच आहे ना. धारणेचा अभ्यास केल्याशिवाय ध्यान जमणार नाही. पण काही लोक म्हणतात ध्यान धारणा, नाही नाही, धारणा आणि ध्यान हे लक्षात घ्या. तर मग ही मनाची स्थिर अवस्था असणं काय होतं मग, की ही मनाची स्थिर अवस्था लगेच प्राप्त होत नाही. तुमचं चित्त एका ठिकाणी बांधून राहतं, मन अस्थिर होतं, इकडे तिकडे जाऊ लागतं. पण तेवढ्या क्षेत्राच्या बाहेर जाऊ देणं, जरी गेलं तरी बाहेर परत खेचून आला त्याला. हा धारणेचा अभ्यास आहे. म्हणजे त्याच्यावर डीपमध्ये आणखीन वेगळ्या पद्धतीने बोलता येईल. आणि मग समाधीची पण त्यांनी व्याख्या, त्यांनी सांगितले की धारणेनंतर ध्यानाची व्याख्या केली बघा. म्हणजे थोडक्यात तुम्हाला ह्या सगळ्या व्याख्या महत्वाच्या आहेत. धारणेचं व्याख्या सांगणारं सूत्र लिहा, असं म्हणलं तर हेच लिहायला लागेल तुम्हाला. देशबंधा चित्तसे धारणा. धारणेची म्हणजे धारणेची व्याख्या सांगणारं सूत्र कुठलं, देशबंधा चित्तसे धारणा. की मनाला विशिष्ट ठिकाणी बांधून ठेवणं, विशिष्ट प्रदेशामध्ये त्याचं जे काही आखून दिलेली जी जागा असेल त्याच्यात ठेवणं, त्याच्यात तुम्हाला मुभा इकडे तिकडे जायला आहे तिथं ठेवणं म्हणजे धारणा. मग ध्यानामध्ये काय होतं, पुढच्या सूत्रात सांगितले, ध्यानाची व्याख्या सांगितलेली. तत्र प्रत्यय एक ताडता ध्यानम. प्रत्यय म्हणजे आलंबन. प्रत्ययाचा अर्थ काय, आलंबन. ज्या गोष्टीवर तुम्ही जे घेता त्याच्यावर मन स्थिर करता त्याला प्रत्यय म्हटलेलं आहे. मग ते आलंबन, मग ते एक ताणता, आलंबनाची एक ताणता म्हणजे ध्यान. धारणेमध्ये तुम्हाला मुभा होती, पण इथं ध्यानामध्ये मात्र नाही. तुमचं लक्ष एकाच ठिकाणी कॉन्सन्ट्रेट व्हायला पाहिजे, अन्य काही विचार मनात यायला नको. ते ध्यानावस्था झाली. म्हणजे ध्यानाची व्याख्या आपण केलेली आहे की तत्र प्रत्यय, प्रत्ययाची एक ताणता, आलंबनाची एक ताणता म्हणजे ध्यान. थोडक्यात तुम्ही जे काय आलंबन निवडलं असेल, जी गोष्ट निवडली असेल त्याची एक ताणता, एकच व्हायला पाहिजे. तुम्हाला वेगळ्या पद्धतीने थोडंसं सांगेन मी. धारणा आणि ध्यानातला फरक तुम्हाला सांगतो मी. जर समजा आपण इंग्लिश अल्फाबेट A to Z घेतली, तुम्हाला सांगितलं की याच्यावरती तुमचं लक्ष केंद्रित करा, तर तुम्ही A to Z अल्फाबेट्स आहेत. मग तुम्ही सांगितलं की डोळेमध्ये तुम्ही याच्यावरती कॉन्सन्ट्रेट केलात, मग तुम्हाला काही वेळेला काय होणार, तुम्हाला B दिसेल, G दिसेल, P दिसेल, O दिसेल, M दिसेल, N दिसेल, I दिसेल, वेगवेगळं दिसणार. म्हणजे हा, आणि पुन्हा तुम्ही याच्यावर येणार. मी सांगितलं नाही याची तुम्हाला पाहिजे त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करा. हे तुम्हाला एवढे मुभा दिले मी ते काय दिले, धारणा. पण ध्यानामध्ये मात्र काय, फक्त एच सांगितलं ना, याच्यावरतीच कॉन्सन्ट्रेट, बाकी सगळं जायला पाहिजे. कळलं का, फक्त एच या अक्षरावरतीच तुमचं कॉन्सन्ट्रेशन व्हायला पाहिजे, मग ते ध्यान होईल. तिथं एकतानता आली, त्या आलंबनाची एकतानता ती आलेली आहे. आणि मग समाधीची पण व्याख्या दिलेली आहे इथं या विभूतीपादामध्ये. समाधीची व्याख्या काय दिली बघा, तदेव अर्थ मात्र निर्भासम स्वरूप शून्य मिव समाधी. तदेव अर्थ मात्र निर्भासम म्हणजे इथं की स्वरूप जणू काही शून्यच होऊन जाते, ही समाधी स्थिती. स्वरूपाशी इतकं आपण एकरूप व्हायचं आहे की स्वरूप, तिथं ती अवस्था ही ती समाधीची अवस्था आहे. म्हणजे ध्यानाची स्थितीमध्ये तुम्हाला आलंबनाचा अर्थ मात्रच प्रकर्षाने जाणवत राहतो आणि स्वरूप जणू काही शून्यवत होऊन जातं. तिथं ती शून्यावस्था म्हणजे ती समाधी, तिथं काहीच असणार नाही. म्हणजे तुम्हाला मगाच सांगितलं यच आलंबन घ्या, मगाच धारणेमध्ये उभा दिली, तिथं ध्यानामध्ये सांगितलं फक्त यच.
तिथं ते राहणारच नाही. इतकं तुम्ही एकरूप होणार समाधीमध्ये की त्याचं अस्तित्वच राहणार नाही. ती समाधी अवस्था. कळलं का? जिथं अस्तित्वच काही उरणार नाही त्या एकचं अशी अवस्था असणं, साध्य करणं, त्याला समाधी म्हटलेलं आहे. म्हणून तदेव अर्थ मात्र निर्भासम, की तिथं अर्थ म्हणजे अगदी स्वरूप जणू शून्यच होऊन जातं. मग पुढे संयम सांगितलं तुम्हाला बघा. आता धारणा ध्यान समाधी त्रयम एकत्र संयमहा. जेव्हा तुम्ही तिन्हीवरती लक्ष केंद्रित करता, खरं म्हणजे आज सांगितलेलं आहे की त्रयम एकत्र संयम. संयम म्हणजे काय? धारणा ध्यान आणि समाधी तिन्हीवरती एकत्रितपणे तुम्ही जर कॉन्सन्ट्रेट झालो हे, तर त्याला संयम म्हटलेला आहे, वेगळं नाही आहे. त्रयम एकत्र संयमहा. जेव्हा आपण ध्यान करतो ना, ते खरं म्हणजे संयम केल्यासारखंच आहे. मग संयम करताना त्यांनी सांगितलेलं आहे की ह्या प्रगत होणाऱ्या ज्या अवस्था आहेत धारणा ध्यान समाधी स्वतंत्र नसून त्यातून चित्तवृत्ती निरोधाचे ते प्रगती टप्पे आहेत. आणि त्या तिन्ही अंग तीन अवस्थांनी बनलेल्या एकसंग प्रक्रियेला पतंजली संयम म्हणतात. म्हणजे धारणा प्लस ध्यान प्लस संयम, धारणा प्लस ध्यान प्लस समाधी इज इक्वल टू संयम. संयमाची व्याख्या कशी केली बघा. संयम म्हणजे काय? की धारणा ध्यान समाधीवर तुम्ही असं बायफर्केट करायचं नाही, तिन्हीवरती एकत्र संयम. मग संयम करणं म्हणजे समाधीचाच एक तो भाग आहे. त्याच्यामध्ये धारणा ध्यान समाधी तिन्हीचा त्या ठिकाणी भाग एकवला जातो. मग त्याच्यामुळे संयम एकदा तुम्ही साधला की तुम्हाला काही पुढच्या अवस्था ते तुम्हाला प्राप्त होतात आणि प्रज्ञा तुमची जागृती होते म्हणून सांगितलेलं आहे. मग तज्जयात प्रज्ञालोक हा सांगितले. आलोक म्हणजे प्रकाश. त्याच्यामुळे काय होतं? मग संयमामुळं प्रज्ञा जागृती म्हणून सांगितलेलं आहे. मग तज्जयात प्रज्ञालोक हा प्रज्ञेचा आलोक. आलोक म्हणजे प्रकाश. प्रज्ञेचा प्रकाश त्या ठिकाणी तुम्हाला दिसतो. मग पुढं त्याच्याविषयी आणखीन वर्णन आलेलं आहे. आणि मग संयमाचे परिणाम सांगितलेत. संयम केल्यानंतर काय काय मिळतं बघा. म्हणजे धारणा ध्यान समाधी या तिन्हीचा एकत्रित आपण जर अभ्यास केला, संयम केला, साधला, तर त्याच्यामध्ये खरं म्हणजे सांगितलंय की तुम्हाला बलेशु हस्ती बलादिनी. बघा, प्राण्यांच्या बळा इतकं बळ शक्ती तुम्हाला ह्या संयमातून मिळते. म्हणजे संयम जर कसं आहे, संयम म्हणजे इतकी पराकोटीचं कॉन्सन्ट्रेशन की त्याच्यातून एक प्रकारची शक्ती ही प्राप्त होते. आणि त्याच्यामध्ये सांगितलंय की बलेशु हस्ती बलादिनी, हत्तीचे बळ सुद्धा तुम्हाला प्राप्त होऊन सांगितलेलं आहे. बघा, ही समाधीची उच्च कोटीची अवस्था संयम. संयम म्हणजे काय सांगितलं मग अशी त्रयम एकत्र संयमा. धारणा ध्यान समाधी मिळून संयम. आणि त्या संयमातून मिळणारी शक्ती तुम्हाला हत्तीच्या बळा इतकी उपयोगी पडते म्हणून सांगितले पतंजलीने. मग त्याच्यामुळे मग सगळ्या कितीतरी गोष्टींचं ज्ञान तुम्हाला मिळू शकेल की त्याच्यामध्ये सूर्य संयमात अगदी सूर्यमालेचं ज्ञान होईल, खगोलशास्त्राचं ज्ञान होईल, कितीतरी अघटित गोष्टींचं ज्ञान होईल हे सांगितलेलं आहे. चंद्रे तारा विह ज्ञानम. तर म्हणजे संयम जर तुम्ही चंद्रावर संयम केलात तर मग तारकांचे आणि तारासमूहाचे पण ज्ञान होईल सांगितले. म्हणजे किती शक्ती आहे बघा संयमामध्ये. चंद्रे तारा विह ज्ञानम, सूर्यमंडळ त्याचं ज्ञान होईल. ध्रुवे तद्गती ज्ञानम. ध्रुव ताऱ्यावर तुम्ही संयम केला म्हणजे काय? ध्रुव ताऱ्याचं जर तुम्ही त्या ठिकाणी एकत्रित चालवून निवडून संयम केला तर सगळे ग्रह आणि ताऱ्यांच्या गतीचे सुद्धा ज्ञान मिळेल म्हणून सांगितलेलं आहे. सर्व ग्रह ताऱ्यांच्या गतीचं ज्ञान हे तुम्हाला मिळू शकेल हे सांगितलेलं आहे. नाभी चक्रे काय विहो ज्ञानम. आपल्या नाभी चक्रावर जर तुम्ही संयम केला म्हणजे कुठं? नाभीवरती, तर पूर्ण शरीराचं ज्ञान होईल म्हणून सांगितलंय. बघा कसं काय असेल बघा हे सगळं, की नुसत्या नाभीवर तुम्ही कॉन्सन्ट्रेट केला म्हणजे आपल्या पोटावरती नाभी ठिकाणी, तर पूर्ण शरीराचं ज्ञान प्राप्ती होईल म्हणून सांगितलेलं आहे. अशा काही तुम्हाला सांगितलेले आहेत. आणि मग पुढं काही सिद्धींचा इथं उपयोग संबंध आलेला आहे. त्या सिद्धी पुढे सांगितलेल्या आहेत. आणि इथं तो हा खरं म्हणजे विभूतीपाद संपतोय. आता